सक्षम झालं पाहिजे. गाव सक्षम व्हायला त्या पुस्तकात वाचल्यानं गाव सक्षम होणार आहे का? नाही. गावातले सगळे राव हे सक्षम असले पाहिजे. आपलं पोरगं शिकलं पाहिजे, आपलं पोरगं वाचलं पाहिजे, है की नाही? ए छपऱ्या, ए इकडे शे. तुम्ही वाचाल की नाही? वाचाल की नाही? वाचाल तर वाचाल, नाहीतर मराल म्हणते. बरोबर आहे उत्तराचं. छोट आहे पण उत्तर किती छान आहे. त्यानं बरोबर ओळखलं मला काय म्हणायचं. वाचाल तर वाचाल, पण काय वाचाल? व्हॉट्सअपचे मेसेज वाचाल, पबजी वाचाल, जीवन. अरे बापरे काय बोलू आहे. आपलं जीवन वाचायचं म्हणते. काय वाचायचं म्हणते? जीवन. हाय पुस्तकी दम, हाय पुस्तकी दम. ए बरं इकडे वा 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 ये. हा तर मला हात इकडे ये बोल. काय काळजी करू नको. मी फक्त पुढील 10 मिनिट बोलणार आहे. मला माहित आहे आपण सर्व गडबडीत आहोत. फक्त 10 मिनिट. ये बाबा पुढे गेलं. जीवन. जीवन वाचायचं. तुझं नाव काय? गोविंदा, है की नाही? गोविंदा सही टाळ्या वाजवा. बाबाचं नाव सांग. कुंडलिक दादासाठी टाळ्या वाजवा. आईचं नाव काय? पारुबाई सही टाळ्या वाजवा, है की नाही? अरे म्हणून आपले मुलं हे डोकं चालवणारे असले पाहिजे. काय चालवणारे असले पाहिजे? यांना डोकं चालवलं, है की नाही? तुम्हाला काय चालवू नको म्हणलं का? है की नाही? असंच असते मग. म्हणून हे घ्या टाळ्या वाजवायसाठी. म्हणा अपने अपने माता पिता की आज के आनंद की. बसा. म्हणून आपण काय चालवलं पाहिजे? डोकं चालवलं पाहिजे. काय चालवलं पाहिजे? बघा विद्यार्थी मित्र, आता मुलींना प्रश्न विचारत राहिला. एक प्रश्न मुलीसाठी, एक प्रश्न मुलीसाठी. मुलीमधून मला कोणी सांगेल का छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मामाच्या गावाचं नाव? कोण सांगते? पोरीच्या मायने सांगलं तरी चालते. पोरीला येतं ना, पोरीच्या बापाने सांगलं तरी चालते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मामाच्या गावाचं नाव कोण सांगते? कोण सांगलं? या कोण सांग, या इकडे या.